आणि आता बघूयात काही मोठ्या राजकीय बातम्या। आम्ही सोबत आहोत आणि महाविकास आघाडी किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी त्यांचा राजकीय स्टंट आहे। संजय शिरसाट यांनी सत्याच्या मोर्चाला स्टंटबाजी म्हणत डिवचलं। प्रदर्शन त्या माध्यमातून होतं, एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत, महाविकास आघाडी किती मजबूत आहेत हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे। सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप, मतदार याद्या दुरुस्त करण्यास आमची हरकत नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य। प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची तेव्हा आपण घेत नाही आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते। निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा बोगस याद्या सापडल्या तर संबंधित बूथवरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार, ठाकरे गटाच्या शरद कोळींचा निवडणूक आयोगाला हा इशारा। बोगस जर मतदान झालं, मशीन घोटाळा झाला तर पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी जी बसलेला आहे त्या निवडणूक अधिकाऱ्याचं तोंड आणि हात आणि पाय फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आहे। उद्धव ठाकरे नोटीशीला योग्य उत्तर देतील, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटीशीवर ही प्रतिक्रिया। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना नोटीस पाठवल्या असल्याचं ऐकिवात आहे, पण मला खात्री आहे वकिलांशी सल्लामसलत करून योग्य ते उत्तर देतील। अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे होणार अध्यक्ष, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय, मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज दाखल केलेला। सारखं फुकट कशाला हवं, कर्जमाफीच्या मागणीवरती अजित पवार यांचं वादग्रस्त विधान, अजितदादांच्या वक्तव्याचा शेतकरी चुनचुन के बदला घेणार, वडेट्टीवार यांचं हे प्रत्युत्तर। बदला 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा यांची अवकात यांना दाखवतील। शेतकरी कर्जमाफीला अजित पवार यांचं समर्थन, मात्र कर्जमाफी करताना निकष ठरले पाहिजे, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। त्यांनी स्वतः या ठिकाणी परवा कर्जमाफीच्या विषयाकरता पुढाकार घेतला, त्यांनी सांगितलं हे केलं पाहिजे, पण करताना मात्र आपण निकष ठरवले पाहिजे, निकषावर कर्जमाफी केली पाहिजे। सरसकट कर्जमाफीमध्ये धनदांडग्या लोकांना लाभ होतो हे अजितदादांचं म्हणणं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसरं अपत्य लपवणाऱ्याला चाप बसणार, कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडेंच्या या सूचना। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं जरांगेंकडून सांत्वन, तर प्रकरणी SIT गठीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत फोनवरून चर्चा।